तर एक मोठी बातमी पुण्यामधून पावसाच्या संदर्भातली, कारण पुण्यामध्ये रात्रभर पाऊस कोसळतोय आणि अक्षरशः पुण्याला या पावसानं झोडपून काढलेलं आहे। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलंय। सिंहगड रोडवरच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। यामध्ये किमान शेकडो लोक हे अडकून पडले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचे सध्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासोबतच अनेक वस्त्यांमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरलेलं दिसतंय। डेक्कन भागामधल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। खडकवासला धरणामधून 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे नदीकाठच्या भागामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं दिसतंय। नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन केलं जात आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा होत आहे। सततचा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता पुण्यामधल्या या परिसरातला वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। हवामान विभागाने येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली या तालुक्यामधल्या खडकवासला परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आणि पुण्यामधलीच धक्कादायक बातमी आहे, कारण पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। खडकवासला धरणामधून 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। भिडे पूल परिसरामध्ये अंडाभुर्जी चालवणाऱ्या 3 तरुणांना शॉक लागलाय आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी हे तिघे जण गेले होते आणि या तिघांना सुद्धा शॉक लागलेला आहे। अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार अशी यांची नावं आहेत। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मिकी, आपण बघतोय 3 जणांना विजेचा शॉक लागलाय, मृत्यू झालेला आहे। अगदी 21 ते 25 हा वयोगट आहे या तिघांचा सुद्धा। आपण आपल्या कॅमेरामॅनला विनंती करू, पुण्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस होतोय त्यानंतरची परिस्थिती जर आपण बघितली तर खूप वाईट परिस्थिती आहे। आता काही वेळापूर्वी आपण दाखवलं डेक्कन परिसरात विजेचा शॉक लागून जवळपास 3 जण त्या ठिकाणी मृत्यू त्यांचा झालेला आहे। आणि आता मी जिथं उभा आहे तो सिंहगड रोड परिसरातील निंबज नगर परिसर आहे। अतिशय चांगल्या सोसायटी इथं दिसत आहेत, मात्र आतमध्ये एवढं पाणी भरलंय की तुम्ही उभाही राहू शकत नाही। आता ज्या रस्त्यावर मी उभा आहे जवळपास म्हणजे 4-4, 5-5 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। पुढे जाण्याची हिंमत सुद्धा होत नाहीये लोकांची, अशी परिस्थिती आहे। लोक आतमध्ये अडकलेली आहेत। काही आतमध्ये जे लोक अडकली आहेत त्यांना रस्सी बांधून बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। गाड्या सगळ्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। लोकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। काही लोक या ठिकाणी आहेत आपल्या सोबत। दादा, म्हणजे ही रात्रभर अशीच परिस्थिती आहे? थोड्या वेळापूर्वी झालंय, सकाळपासून झालेले 7:30 पावणे 8 पासून ही परिस्थिती परत आलेली। मग आतमध्ये बरेच लोक अजून अडकले असतील? भरपूर लोक आहेत। 5व्या मजल्यावर टेरेसवर गेलेली आहेत लोक, त्यांना काढण्याची सोय लवकरात लवकर करण्यात यावी। म्हणजे पालिकेचे लोक आलेत की नाही मदतीसाठी? कोणच आलं नाही पालिकेचं, एकही माणूस इथं कोणच आलेलं आहे पालिकेचं। मगाशी येऊन गेले 2-3, पण आता पालिकेचे कोणीही आलेलं नाहीये। अधिकारी एक पण आलेलं नाही। अधिकाऱ्यांना म्हणा लवकर येऊन, जेवढं लवकर येऊन वरच्या लोकांना बाहेर काढता येईल तेवढं शासन आलेलं आहे। पोलीस आहेत आतमध्ये, काही गेलेले आहेत पोलीस आतमध्ये जर दाखवलं तर लहान मुलं जी अडकलेली आहेत, महिला जी अडकलेली आहेत त्यांना देखील बाहेर काढलं जातंय। अक्षरशः लहान लहान मुलं आतमध्ये, घरात काहीच नाही, म्हणजे अशी देखील परिस्थिती आहे। आपण देखील पुढे जाऊ शकत नाही, कारण पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप फास्ट आहे आणि आतून बाहेर निघणं एवढं सोपं नाही, अशी परिस्थिती। कर्वेनगरचा इथला जो ब्रिज अर्धवट आहे त्याच्या साईडने पाणी घुसल्यामुळे हे पाणी आत आले नाही, ते एवढ्याच पाणी आत येत नाही। जर आता आपण ही परिस्थिती बघितली तर खूप वेगाने पाणी आतमध्ये या ठिकाणी येतंय। आपण बघू शकतो लहान मुलांना अक्षरशः डोक्यावर घेऊन, खांद्यावर घेऊन हे लोक बाहेर निघतायत। आतमध्ये बरेच लोक अडकलेली आहेत, त्यांच्याशी आपण थोडासा बोलण्याचा प्रयत्न करू। रस्सीला धरून ते बाहेर निघतायत। दादा, काय परिस्थिती आहे आतमध्ये? घरात सगळं पाणी शिरलंय, मटेरियल वाच चाललंय बाहेर। बर, हे लहान मुलं म्हणजे अजून अडकलेत का लोक? अजून आहेत ना मागं पाठी बघा इकडे। हा, आहेत। प्रवाह एवढा जोरात आहे, कुणी वाहून गेलं तर नाही, वाहून जाण्याची शक्यताच आहे। आता पाणी भरपूर आहे, यायला वाढतंय, वाढत चाललंय पाणी। आतमध्ये दुसरं कोणी आहे का मदतीला? भरपूर आहेत घर। महापालिकेचे कोणी आले का? नाही आले। विनायक मित्र मंडळाची सर्व कार्यकर्ते इथे काम करतात। गणपती मंडळाची जी पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते रस्त्यावर उतरून मदत संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते फक्त काम करतात, बाकी प्रशासनाकडनं कोणीच येत नाही। बर, प्रशासनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनाकडून, मात्र ते होत नाहीये। जर आपण समोर बघितलं तर हे ढकलत गाड्या बाहेर काढतायत। रस्ता व्हावा, इतर जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। लोकांचं नुकसान होतोय, म्हणजे गाड्या अक्षरशः पाण्याखाली गेलेल्या आहेत। जे गाड्या वाचवता येत आहेत ते वाचवलं जात आहेत। लोकांना देखील आता जर आपण बघितलं तर लहान मुलांना डोक्यावर, खांद्यावर घेऊन काही महिला आहेत ते जे आता बाहेर येत आहेत। पाण्याचा प्रवाह हळूहळू वाढताना दिसतोय। महिला आहेत तिथं, आपण त्यांना पुढे आल्यावर थोडासा बोलण्याचा प्रयत्न करू।
अक्षरशः अनेक गाड्या आहेत, लोकांचं नुकसान आहे. अजून सुद्धा लोक लहान मुलांना घेऊन इथं बाहेर निघायचा प्रयत्न करतायत, अशी अवस्था आहे. ताई, तुम्ही कुठे राहता, काय परिस्थिती आहे? मी A7 मध्ये राहते आणि सध्या तिथे पाणी इथपर्यंत आलेलं आहे. हे बघतो आपण, हे सगळे गणपती मंडळाची कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडून मदत होतीये. गाड्या ज्या अडकलेल्या आहेत त्यांना बाहेर काढलं जात आहे. आतमध्ये आतमध्ये अजून लोक अडकले आहेत का? खूप आहे, अजून खूप. ताई, तुम्ही? माझे हसबंड तिकडे अडकलेत, मी त्यांना बघायला चालले. कारण की गाडी काढताना गाडी पूर्ण बुडाली होती. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ही अवस्था आहे. इथं लोकांना बाहेर अशा पद्धतीने काढलं जाते. आपण देखील थोडस पुढे जाऊन परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करू. आतमध्ये जर आपण बघितलं तर ही अवस्था आहे इथल्या लोकांची. महानगरपालिकेचे जे अर्थातच बचाव कार्य जे व्हायला हवं ते होताना दिसत नाही. स्वतः काही वेळापूर्वी मंत्री म्हणत होते की बचाव कार्य सुरू आहे, सर्व कंट्रोलमध्ये आहे. मात्र इथं परिस्थिती तशी दिसत नाही. कारण लोक, महिला, लहान मुली, जर आपण समोर बघितलं तर लहान मुली देखील जे आपण सांगतोय की या बिल्डिंगमध्ये अडकलेले आहेत, किंबहुना घरात पाणी भरलेलं आहे. हळूहळू पाणीची जी पातळी आहे ती वाढताना दिसते. त्यामुळं लोकांना बाहेर काढलं जातंय. मी बघतोय समोर काही लहान मुली बाहेर येत आहेत हळूहळू या पाण्यातून. रश्शी, पाण्याचा वेग खूप फास्ट आहे आणि त्यामुळं अवघड होते हळूहळू परिस्थिती. आपण बघतोय पुण्यातील जे परिस्थिती आहे ही सगळी निंबजनगर, सिंहगड रोड, रिव्हर व्ह्यू रेसिडेन्सी अशी ही परिस्थिती आहे. लोक अडकून पडलेली आहेत. आता आपण जे पुढे बघतोय आपण, महिला आहेत, छाती एवढं पाणी आहे. ही अवस्था पुण्यातल्या पॉश एरिया अर्थात सिंहगड रोड तसा खूप चांगला मानला जातो. खूप मोठे मोठे सोसायटीज आहेत या ठिकाणी. मात्र आता ही अवस्था आहे की तुम्ही इथं थांबू सुद्धा शकत नाही, एवढं पाणी आहे. गाड्या या ठिकाणी सगळे पाण्याखाली गेलेले आहेत. लोक कसं बसं आपलं जीव वाचून घराच्या बाहेर पडतायत. काही जे घरातले महत्वपूर्ण वस्तू आहेत ते घेऊन बाहेर पडतायत. बाकी सगळं काही तसंच सोडून सगळं होतंच नव्हतं देखील झालेलं आहे. अनेकांच्या घरामध्ये परिस्थिती आपण बघतोय अतिशय हळूहळू गंभीर होताना दिसतेय. ही पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातील निंबजनगर या ठिकाणीची परिस्थिती आहे. आपण बघतोय महिला, लहान मुली जे अडकलेले आहेत, मुलं अडकलेली आहेत, त्यांना बाहेर काढलं. काय परिस्थिती, किती लोक आहेत अजून घरात? अजून भरपूर लोक आहेत. पाणी भरपूर आलेले, आमच्या घरात पूर्ण पाणी भरलेले, पैसे पाणी सगळं गेलेले. आम्हाला लहान लेकरू आहे माझे 3 वर्ष 4 वर्षाची. पाणी भयंकर भरलेले. म्हणजे घरामध्ये काहीच होतं सगळं नव्हतं झालंय आता? सगळं काहीच नाही, पूर्ण घर भरलेले. खाली काहीच नाही, एक फ्लोर मध्ये पुरं पाणी घुसलेले, मागणं दाराने पूर्ण दाराने. आमचा जीव कसा पण आम्ही वाचून बाहेर निघालोय. तर सध्या आता पाणी वाढतंय का अजून? जास्त पाणी यायला लागलं घरामध्ये आता, त्याच्यामुळे मागं लोक आहेत का अजून अडकली? अजून भरपूर लोक आहेत. माझ्या मिस्टरचं पाय फ्रॅक्चर आहे ऑलरेडी. तसंच आले ते लंगडा पाय घेऊन, त्यांचं फ्रॅक्चर आहे. बळत आलं. पाणी हळूहळू वाढत चाललेलं आहे. लहान मुलं आहेत का आतमध्ये? आता लिहिलं लहान मुलं, आता सोडलं ना पुढे. भरपूर आहेत. अजून अडकलेली आहेत लहान मुलं. महिला सांगतायत की आतमध्ये बरीच लहान मुलं आहेत, त्यांना मदतीची गरज आहे. एकमेकाचे हे मंडळाची कार्यकर्ते आहेत, गणपती मंडळाची, आणि ते पुढे आलेले आहेत मदतीसाठी. अशी परिस्थिती पुण्यातील या सिंहगड रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू पाऊस वाढतोय आणि त्याचबरोबर नदीपात्रात जे पाण्याचा विसर्ग आहे तो देखील वाढत चाललेला आहे. जर आपण बघितलं रिव्हर व्ह्यू रेसिडेन्सी या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जेवढे टू व्हीलर्स दिसत आहेत ते सगळे टू व्हीलर सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. अक्षरशः अशा पद्धतीने लाखो रुपयांचं नुकसान इथं राहणाऱ्या लोकांचं झालेलं आहे. आणि दुसरीकडे कसं बसं लोक आपलं जीव वाचून बाहेर निघतायत. आणि पलीकडच्या बाजूला इथं नदी आहे, नदीचं पात्र हळूहळू वाढतोय. इकडे येते. जवळजवळ 9 वर्षानंतर पहिल्यांदा पाणी परत आता इकडे आलेलं आहे. कारण त्या ब्रिजचं जे काम चालू आहे तिथं जो काय राडा रोडा असल्यामुळे ते पाणी इकडे. तुम्ही लहान मुलांना म्हणजे काय दूध घरी घेऊन चाललात का? लहान मुलांना दुधाची फार टंचाई आहे, परत कधी दूध मिळेल माहित नाही म्हणून घेऊन चाललो. तिथं खूप सारे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी बरोबर, लहान मुलांसाठी दूध वगैरे घेऊन जातोय. परत कधी दूध मिळेल लवकरात लवकर माहित नाही म्हणून घेऊन जातोय. आम्ही सकाळी ऑफिसला गेलो तेव्हा गुडघाभरच पाणी होतं, ते कमी होतं, पण आता फारच वाढलेलं आहे पाण्याची पातळी. गाड्यांचं नुकसान, घरात लोक अजून लोक अडकलीत असं? हो, खूप लोक अडकले, खूप लोक अडकलेले आहेत. प्रशासनाचं काय सांगाल? म्हणजे अर्थात अजून दिसत नाही महानगरपालिकेचे जे बचाव कार्य असलं पाहिजे ते दिसत नाही. आता तुमच्यातर्फेच आम्ही निवेदन करतो की लवकरात लवकर अधिकाऱ्यांना पाठवा आणि इथे काहीतरी व्यवस्था करायला सांगा.
प्रशासनाला अजून काय सांगायचं दिसत नाही आता हे सामान्य लोकांचे किती हाल होतात हे इथं. प्रत्येक वेळेस आम्ही ड्रेनेजचं सांगतो. सेफ्टी म्हणून मुलांना गच्चीवर ठेवले वरती. सेफ्टी म्हणून मुलांना वरती गच्चीवर ठेवले 4थ्या मजल्यावर. ही अवस्था आहे. अक्षरशः प्रशासन कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी पडतो. पाणी लोक आपण बघू शकतो अशा पद्धतीने इथं लोक पाण्यात मजे देखील घेतात. मात्र लहान मुलं अजून देखील अडकलेली आहेत, महिला अडकलेली आहेत. त्यांना काढण्याचं बचाव कार्य या ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत एकमेकांना मदत करून करतायत. मात्र आता जर आपण बघितलं तर पुण्यातील सिंहगड परिसरात नदीपात्र नदीलगत जे घरं आहेत, चांगल्या मोठ्या मोठ्या सोसायटीज आहेत, तिथे देखील हीच अवस्था आहे, हीच परिस्थिती आहे. पलीकडच्या बाजूला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. महिला आहेत खूप सारे ज्यांना बाहेर निघायचंय, अजून सुद्धा मदतीची अपेक्षा ते करतायत. कुणीतरी पुढे यावं, कारण पाण्याचा वेग आहे आणि त्यामुळे त्यांना सहजपणे येता येत नाही, ही अवस्था आहे. इथं जर आपण बघितलं तर खूप चांगल्या सोसायटीज आहेत, मात्र सगळ्या सोसायटीजमध्ये पाणी गेलेलं आहे. जे गाड्या पार्किंगमध्ये आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. इथं लोक एकमेकांना कसं बसं वाचवण्याचा प्रयत्न करतायत. होतच नव्हतं अनेकांच्या घरामध्ये झालेलं आहे. इथं काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, तुम्ही सकाळपासून एकमेकांना मदत करताय, काय परिस्थिती आहे इथं? परिस्थिती अशी आहे की काल रात्री जोरात पाऊस झाला, त्याच्यामुळे सगळं पाणी आमच्या सोसायटीमध्ये आतमध्ये सोडल्यामुळे घुसल्यामुळे जी तळमजलीची घरे आहेत त्यांच्या घरांमध्ये सगळ्यांकडे पाणी घुसल्यामुळे सगळ्यांची लहान मुलं, आजोबा आजी प्लस काही लोकांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज हे सगळं पाण्याखाली गेलं. आम्ही सगळ्यांना आज सगळ्यांना हळूहळू पुढे जाऊयात, म्हणजे पाण्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करू. आम्ही सगळ्यांना मदत करून गाड्या काढायला मदत केली, प्लस लोकांना आम्ही बाहेर काढायला आता मदत करतोय. काही लोकांना औषधं पाहिजेत, काही लोकांना दूध पाहिजे, काही लोकांना काही मशीन द्यायचंय, किराणा आणून द्यायचा आहे. त्याच्याकरता आमची सगळ्या मंडळाची, सिद्धिविनायक मित्र मंडळाची आमची जी सगळे जवान कार्यकर्ते आहेत ते सगळे मग लोकांना मदत करून. आतमध्ये तुम्ही जाऊन आलात, किती लोक अजून अडकली आहेत? लहान मुलं देखील आहेत. कमीत कमी आता जी लोक शाळेला माहित नव्हतं, सुट्टी होती, ती लोक जी गेली आहेत ती लोक आता आतमध्ये अडकून राहिली आहेत. प्लस त्यांच्या आई वडिलांची सगळ्यांचे लाईट गेल्यामुळे कोणाकडे कनेक्शन नाही, सगळ्यांची मोबाईल बॅटरी डाऊन आहेत. प्यायच्या पाण्याची पण व्यवस्था त्यांच्याकडे आता नाहीये. आमची फक्त प्रशासनाला एकच कळकीची विनंती आहे की रेस्क्यू ऑपरेशन लोकांनी कोणाला तरी इकडे पाठवून आमच्या सोसायटी करता काही त्यांनी मदत पाठवावी, ही सगळ्यांना आमची कळकीची नगरसेवकांनी विनंती आहे. तुम्ही बी आतमध्ये जाऊन एकमेकांना मदत करताय, काय लहान मुलं खूप सारी अडकली? हो, खूप जण आहेत आतमध्ये. पाणीचा फोर्स असल्यामुळे त्यांना बाहेर येता येत नाहीये. तुम्ही पाण्यात इथं आलात, तुम्हालाही दिसतंय की हा अगदी पाणी खूप वाढतंय. प्रेशरमध्ये आम्ही आता बाहेर काढायचा प्रयत्न चालू पाणी आहे आता आमच्या 5 फूटच आहे, पण पाणी पुढे पुढे जसं जाईल ना तरी सोसायटी आतमध्ये डीप मध्ये, म्हणजे आमच्या डोक्याच्या वर पाणी आहे. पण काही सोसायटीमध्ये तर पाणी आहे, पुढे खूप आहे. आता दोरी बांधून चालू आहे लोकांना रेस्क्यू करण्याचं. 250 लोक आतमध्ये अजून अडकली लोक अडकलेली आहेत, आतमध्ये लोक अडकली आहेत. त्या लोकांना सिच्युएशन आता अशी आहे की त्यांच्या घरची लोक कामाला सकाळी जे गेले ऑफिसला ते अर्ध्या रस्त्यातून परत येतात, पण त्या लोकांना कोणाला कम्युनिकेशन होत नाहीये की पुढे काय करावं, काय गोष्टीला करावं, अशी परिस्थिती झालेली. आणि पाऊस हा खूपच भयंकर झाल्यामुळे सगळ्यांची सिच्युएशन खूप अडकून बसली, सगळ्यांची सिच्युएशन अडकून बसलेली आहे. आणि आता आम्ही आमच्या मंडळाकडून सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतोय की जी लोक बाहेर त्यांना काढायची आहेत ती लोक आम्ही त्यांना बाहेर काढायची मदत करून द्यायला लावतो आता लोकांना. त्या अदरवाईज सगळ्यांचं काम पुढे अवघड होणार आहे. सगळ्या लोकांना आम्ही टेरेसवरती ठेवलेले आहेत देऊन. मी तुम्हाला दाखवतो, पलीकडच्या बाजूला या बिल्डिंगच्या टेरेसवर अक्षरशः लोक गेलेली आहेत. त्यांना खाली येता येत नाहीये. खिडकीतून हात आपण बघू शकतो, टेरेसवर लोक आहेत. अशी परिस्थिती आहे की खाली येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. अक्षरशः लोकांना घरामध्ये बरंच काही नाही अशी परिस्थिती आहे. आणि आपण बघू शकतो एकमेकांना वाचवत तिथं लोक बाहेर निघतायत. ही परिस्थिती पुण्यातील अतिशय पॉश एरियामधून म्हणून समजलं जाणारं सिंहगड रस्त्यावरच वरून आपण दाखवतोय. लोक घरात अडकलेले आहेत, त्यांना बाहेर यायचंय. त्यांच्या घरातले काही लोक बाहेर आहेत ज्यांना घरात जायचंय, मात्र पाण्यामुळे त्यांना जाता येत नाहीये. घरात काही लोक, संपूर्ण लाईट सुद्धा बंद आहे. अगदी जर आपण बघितलं तर लाईट नाहीये या परिसरात कुठेही. आणि खूप वाईट अवस्था या पावसानंतर पुणेकरांची, या परिसरात राहणाऱ्या लोकांची अवस्था पाहायला मिळते. आणि प्रशासनाकडून आता सगळ्यांना मदतीची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे, सिंहगड रोड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.